खुलताबाद तालुक्यातील ममनापूर शिवारात वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। मागील 2 वर्षांपासून नवीन डीपीसाठी पाठपुरावा करून देखील महावितरणकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। नवीन डीपी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे। येथील शेतकऱ्यांनी गदाना उपकेंद्रातील अभियंत्यांकडे लेखी निवेदने दिली आहेत। इतकेच नाही तर स्थानिक आमदारांकडेही या प्रश्नासाठी धाव घेतली होती। आमदारांनी महावितरणला पत्र देऊनही प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे। आमदारांच्या पत्राला जर महावितरण जुमानत नसेल तर आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांचं काय, असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा पाहणी केली आणि डीपी मंजूर झाल्याचेही सांगितले, मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झालेली नाही। या अन्यायाविरोधात ममनापूरचे शेतकरी आता पेटून उठले आहेत। नवीन डीपी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा महावितरणाला दिला आहे। अभिषेक ठेंगडे, MCN न्यूज, खुलताबाद। आपण सध्या आता ममनापूर या शिवारामध्ये गट नंबर 11 मध्ये आहोत। येथील शेतकरी गेल्या 2 वर्षापासून डीपीची मागणी करत आहे, परंतु प्रशासनाचा कुठलाही अधिकारी यांच्या मागणीला मान्य करत नाही। आपल्यासोबत काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार सर, सांगा तुमची समस्या। ममनापूर शिवारामध्ये गट नंबर 11 इथं डीपीवर म्हणजे ओव्हरलोड असल्या कारणाने सतत फॉल्ट होतो आणि शेतकऱ्याच्या जीवाला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे। आणि मी वेळोवेळी सबस्टेशन गदाना इथे इंजिनियरला जाऊन भेट दिली, पत्र व्यवहार केला आणि आमदार साहेबांना देखील पत्र दिलं आणि साहेबांनी देखील पत्र दिलं होतं की डीपी मंजूर करण्यात यावी म्हणून, परंतु तरी देखील कुठलाही यावर निर्णय झालेला नाहीये। जर आमदार साहेबांच्या पत्राला जर समजा हे भेटत नाहीये तर आमचं सर्वसामान्यांचं काय? आणि इथं शेतवस्ती असल्या कारणाने इथं चौबाजूने डोंगर आहे आणि वन्य प्राण्यांची भीती आहे। बिबट्या असेल, रानडुकरा असेल, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे। आणि आता मोठ्या प्रमाणावर पेर झालेली आहे। गहू असेल, हरभरा असेल, हे पाण्या वाचून करपून चाललेलं आहे। म्हणून माझी सरकारला विनंती आहे की तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांची समस्या सोडवावी, अन्यथा मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री जर हे आम्हाला लवकर डीपी नाही मिळाली तर आम्ही उपोषण तर करूच आणि विधानसभेमध्ये जाऊन देखील आवाज उठवू। आम्ही शेतकरी सगळे जाऊन तिथं उपोषणाला बसू। तुम्ही आतापर्यंत महावितरणला काही निवेदन वगैरे ऑफिसला गेले होते? हो, अनेकदा महावितरणला जाऊन कळवण्यात आलं। इंजिनियर साहेब असतील, सगळे अधिकारी कर्मचारी असतील, वायरमन असतील, यांना वेळोवेळी सांगण्यात आलं। त्यांनी सर्वे देखील केला आणि सगळ्या परिस्थितीमध्ये ते सांगतात तुमची डीपी मंजूर झालेली आहे, पण मंजूर झालेली पण भेटत का नाही, हेच उत्तर आम्हाला शासनाने द्यावं। आता जर तुम्हाला डीपी भेटली नाही, तुमच्या प्रशासनाने मागणी मान्य केली नाही, तुमची पुढची पाऊल काय असेल? पुढचं पाऊल हेच, आम्ही डायरेक्ट ऊर्जा मंत्र्याला जाऊन आम्ही सर्व शेतकरी भेटणार आणि आमच्या मागणी जर मान्य नाही झाली तिथंच आम्ही उपोषणाला बसणार। तर शेतकऱ्यांनी सांगितलंय की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर ते उपोषणाला बसणार आहे। तरी महावितरणने लवकरात लवकर या बाबीकडे लक्ष द्यावे।